मॅडम आम्ही मॉलमधून कॅफेमध्ये गेलो तेव्हा सगळं सामान होतं, म्हणजे सगळं ओके होतं. मग हे कसं कधी झालं काहीच माहित नाही. कुठल्या कॅफेला गेलेलात तुम्ही? ब्लू मून कॅफे. नाही, मला डिटेल्स सांग, काय काय झालं. आम्ही मॉलमध्ये गेलो, मग त्यानंतर कॅफेमध्ये गेलो, ऑर्डर दिली, कॉफी वगैरे पेलो आणि घरी आलो. घरी आल्यानंतर मी सामान चेक करत होते तेव्हा ही पिशवी खाली पडली आणि हे सगळं बाहेर. ऑर्डर द्यायला कोण गेलं होतं? आम्ही दोघी. किती वेळ लागला तुम्हाला? साधारण 5 मिनिटं लागले असतील. एवढा वेळ? हो, ॲक्च्युली UPIने पेमेंट करायचं होतं, पण सर्व्हर डाऊन होता. मग ते कॅश काढून देईपर्यंत एवढा वेळ लागला. म्हणजे ह्या वेळातच कोणीतरी तुमच्या पिशवीमध्ये येऊन हे सगळं सामान ठेवलंय? उगाच दोघी गेलो आम्ही. मी ना एकटीने जायला हवं होतं. सगळी माती मी केली आहे बाबा सानिया, माझी. रिलॅक्स. तुला हे सगळं शांतपणे घ्यायला हवं. तुम्ही दोघांनी शांतपणे नाही घेतलं तर वैजंती मॅडमची अवस्था तुम्हाला माहिती आहे. त्यांना डिस्टर्ब करू नका आता. त्या हो, मग आता काय करायचं? मी बघते काय करायचं ते. हा, तू पेमेंट केलंस ना, तुला बँकेचा मेसेज आला असेल. ती जी वेळ आहे त्याचे डिटेल्स मला पाठव. त्या वेळाचं CCTV फुटेज निघते का मी बघते. ओके, चालेल, पाठवते. मॅडम ते पोलीस प्रोटेक्शनचं कधीपर्यंत कळेल? ते सरांनी ऑलरेडी अप्लाय केलंय. मी बघते ती प्रोसेस स्पीडअप करता येते का. चालेल. आई बरी आहे, आत बेडरूममध्ये. ठीक आहे, मी आता डिस्टर्ब नाही करत त्यांना. उद्या सर येतील तेव्हा बोलते त्यांच्याशी. चालेल. काळजी घे आणि काही वाटलं तरी मला फोन कर. ओके? येस. लहान माझी पाऊली, मोठी तिची सावली, आडात पाणी काढायला गेली, धपकन पडली आत. काय पंत, बरं चाललंय ना? नसेल चाललं तरी कुणाला सांगणार आहे? दया येते तुमची. तरी तुला सांगितलं होतं माझ्या नादाला लागू नको. तुम्ही साधे कारकुंडे आणि मी राजकारणी. नाही ऐकलं माझं. मग आम्ही राजकारणी आमचं राजकारण खेळलो. त्यात तुमची काय हालत झाली? उठ उठ, अगं उठ, उठ उठ उठ. बीबी, तू आता इथे? अरे शपथ, मी एवढा वेळ झोपले होते, मला कळलंच नाही. पण तू आता इथे? माझं काम कर ना प्लीज यार. झोपतेस काय? यार तुझंच काम करते ना, थोडा वेळ दे. एक मिनिट, माझं कुठलं काम? तुझ्याचं. अनुजाचं काम बाजूला ठेव. आता मी तुला एक नंबर पाठवलाय, तो नंबर ट्रॅक करून दे मला. त्याचं लोकेशन हवंय मला, अर्जंट आहे. तुला मी काय ते जादूगार वाटले का सशाच्या टोपीतून असं काढायला? ए, ऐक ना, तू ते सशाची टोपी नसते, टोपीतून ससा निघत असते. वाटेल ते बोल नको, कळलं ना मला. तो नंबर ट्रॅक करून दे बाई, महत्वाचं काम आहे, अर्जंट आहे का? कोणाचा आहे? सुहास साटमचा PA पंत. बीबी, आर यू मॅड? सुहास साटमचा पण किंचाळू नको. तुझ्याकडे 2 मिनिटं आहे. मला खूप अर्जंटली हवंय त्याचं लोकेशन. प्लीज मला ते लोकेशन दे. मी तुला काय मी नूडल्स बनवणारी वाटले का? 5 मिनिटं घेऊन लोकेशन दे. या म्हाताऱ्याची कटकट नाहीये ना? नाही, फक्त डायबिटीजचं इंजेक्शन मागत असतो हा. आणून देतो. कशाला उगा फालतू खर्च? तो काय बाप आहे का आपला? एक वेळेस बाप असताना तर आणून दिलं नसतं. पण कसं आहे, पण तर माझी बँक गॅरंटी आहे. तो साला सुहास साटम कुणाच्या बापाचा नाहीये.
त्याने त्याच्या पोटच्या पोराला मारून टाकला. होणाऱ्या बायकोला ठार वेड ठरून मोकळा झाला. मग माझ्या मानेवर सुरा फिरवायला त्याला किती वेळ लागणार आहे? म्हणून तुझी मरणाची ऑर्डर दिल्यानंतर तुला जिवंत ठेवलं मी माझ्या मालकाशी खोटं बोललोय. मग तुला काय हवं नको ते बघायला नको? यांना काय काय लागेल ना ते सगळं आणून देणार मी. आणून देतो मी. चल ना शोषाना प्लीज, कासवाच्या गतीनं काम नको करू ग. प्लीज कर ना, लवकर कर या प्लीज. डन. काय फोन ऑब्विसली स्विच ऑफ आहे, कारण आपल्या लाईफ मध्ये काहीच ओपन नसतं. कुठे स्विच ऑफ झाला? सम चिंचिन फाटा. चिंचण फाटा. बावळट. दॅट इज दॅट. चिंचण फाटा. एक मिनिट, चिंचण फाटा म्हणजे जैतापूरकर आणि पंत त्यांच्या गावाचं तो तिथेच आहे ते. श्रीनिवास पंत. हा मग ते गावात आले होते ना? एक 2-3 महिन्यांपूर्वी. जे म्हैसकर जे काय म्हणत होता ते बरोबर आहे. त्याचं म्हणणं होतं की पंत गावी आला होता, मग पंत गायब कुठे झाला? एक मिनिट. कोण कोण म्हैसकर, कोण जैत्या, व्हॉट इज गोइंग ऑन बेबी? ब्रिलियंट जॉब शो. साहेब तुला सांगितलं होतं ना मला भेटायला येऊ नको म्हणून. अहो, महत्वाची खबर द्यायची होती. काय खबर आहे? आज 2 माणसं वास काढत आली होती गावात. पंत कुठेत म्हणून विचारत होते. कोण होती ती माणसं? मुंबईतून आली होती. त्यातल्या एकाला मी चांगलाच ओळखतो. गावातील जैतापूरकर बाबाचा पोरगा देखील त्यात होता. एक माणूसही सोबत होता. दिसायला कसा होता? उंच, जाड मिशी, थोडस पोट सुट होत. हा होता? अरे हाच तो, हाच. विजय भोसले, इथे पण कडमडायला आलास? आई मी निघतेय, मला उशीर होईल. हा काळजी घे स्वतःची. बाय. कुठे निघाली आहेस तू? अगं कॉलेजला. बाबा सोडतोय मला. कुणीही कुठेही जायचं नाहीये. इथून पुढे कुणीही घराच्या बाहेर पडायचं नाही. तुला जो काही अभ्यास करायचा आहे तो घरामध्ये बसून कर. कळलंय? महेंद्र, तुझी जी काही कामं असतील ना, तू एकटा घरात न करणे तर करूच नकोस. पण मला आता तुम्ही दोघेही माझ्या डोळ्यासमोर हवे आहात. आपण लॉकडाऊन मध्ये कसे राहत होतो ना, तसंच राहायचं इथून पुढे. वैजू, हा काय वेडेपणा आहे? वेडच लागलंय मला. अगं वेड लागलंय बस. काल ही मागे लागून बाहेर घेऊन गेली तर काय झालं पाहिलं ना? होत्याचं नव्हतं झालं सगळं. ती माणसं कुठूनही कशीही येऊ शकतात आणि काहीही करू शकतात. मला ना हे सगळं भोसलेंना सांगायचंय. तू भोसलेंना फोन लाव पहिल्यांदा. आधी ती मुंडकी, मग ती कविता. शी शी शी. कविता? काय कविता? लहान माझी पाऊली, मोठी तिची सावली. आडात पाणी काढायला गेली, धक्कन पडली आत. लहान माझी बाहुली, मोठी तिची सावली. शी शी. तो घाणेरडा आवाज. आई तू सांगितलं काय नाही आधी? ते महत्वाचं आहे का आता? हो आहे. तुझा फोन कुठे आहे? नाही सानिया, सानिया, माझा फोन घेऊ नको. नाही, नाही, फोन नाही. मला तुला सहन होणार नाही ते. मला नाही फरक पडत. भोसले सरांना सांगितलं पाहिजे हे. काय चाललंय तुमचं? आई तू शुअर होतीस का की कुठली तरी व्हॉइस क्लिप आली होती ते?
अगं अशी काय करते? दिसतंय ना अननोन नंबरवरनं आलंय. अननोन नंबर नाहीये इकडे किंवा कुठलीच व्हॉइस क्लिप नाहीये. काय? झोलाड आहे जमदाडे, झोलाड आहे. कशाबद्दल बोलताय सर? व्हिडिओ गेम खेळलीस का कधी? नाही ना, आम्ही लहानपणी फक्त चोर पोलीस खेळायचो. सर मी आता पण तेच करते. टीव्ही वरचा व्हिडिओ गेम कधी खेळायलाच नाही मिळाला. शा व्हिडिओ गेम मध्ये कशी टपाटपा माणसं गायब होतात, आगीवर डायरेक्ट मरतात. तसंच चाललंय सुहास साटम साहेबांच्या आयुष्यात पण. आर्यन साटम आधी सापडला, मग गेला. निलांजना वर्मा काहीतरी त्यांचं कळलं का डायरेक्ट पॉंडेचेरीला गेले. पंत गायब आहे, म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की सुहास साटम किंवा त्यांच्या आजूबाजूची माणसं. काय झालं सर? चौगुलेंचं घर आलं. हा सर, यांचा एक मॅटर सिरियस होत चाललाय. यांच्या घरी ती भावल्यांची मुंडकी सापडली, रक्त लागलेली. माझं ना डोकं चक्र होत चाललंय आता. चल बघूया. साहेब आपण मोहिनी दुभाषीला भेटणार होता. आपण नाही, मी. मग भेट झाली का? नाही रे, वेळ नाही मिळाला मला. आता आहेत त्या भानगडी निस्तरत बसलो ना, काय करणार. पण लवकर भेटा तिला साहेब, तीच त्याला थांबवू शकते. नाहीतर उगीच काय परत काही नवीन भानगड केली का त्यांनी? आज 2 माणसं वास काढत आली ती गावात, पण तो कुठत म्हणून विचारत होते. हा होता. अरे हाच तो. नाही साहेब, पण त्याला लवकरात लवकर ठिसला पाहिजे. एक काम कर, त्या वैजयंती चौगुलेला भेटायला बोलवून दे आज रात्रीच. वैजयंती चौगुले इथे कशासाठी? तर विजय भोसलेनी तिचा वापर करून आपल्याला हात घातला, तर आपण परतफेड करायला नको का? पण त्यासाठी तर आपण त्या मोहिनी दुभाषीला ते भेट. प्लॅन बदलला मी, काही ऑब्जेक्शन आहे का? नाही, बोलवतो. असे खूप होते ना. हे सगळं काय चाललंय हे कळेल का भोसले मला? कळेल मॅडम, कारण विषय असा झालाय ना, तुम्ही जेव्हा काउंटरवर गेलात ऑर्डर द्यायला, तेव्हा एक माणूस आला ज्यांनी बॅग्स एक्सचेंज केल्या. त्या बॅगेमध्ये हे सगळे तुकडे होते. हे तू जरा फुटेज दाखव ना. फुटेज बघून घ्या मॅडम. हा माणूस कोण आहे? ते अजून कळू शकलं नाहीये. त्यांनी मास्क लावला ना. म्हणजे आपल्या हातामध्ये पुन्हा एक शून्य. मॅडम तुम्ही जरा शांत व्हा, आम्ही प्रयत्न करतोय. लक्षात घ्या, आपण त्या लोकांना त्रास दिला, बरोबर. त्यामुळे ते पलटवार करणार, पण आपण घाबरायचं नाही मॅडम. आपण नसतं घाबरायचं. मी घाबरते भोसले. मी माझ्या स्वतःसाठी नाही, माझ्या घरच्यांसाठी घाबरते, कारण माझ्या चुकीची शिक्षा ते भोगतायत. बैजू, यात तुझी काहीही चूक नाहीये. काय माझी चूक नाहीये? मी खेळले ना गेम. मला घेऊन गेले होते ते लोक, तिथून मी सुटून आले. तिथंच तोंड काळं करून मेले का नाही हेच कळत. अहो मॅडम, असं काय करताय? तुमची मुलगी आहे, तिच्या समोर काय बोलताय तुम्ही? आता माझ्या घरच्यांना कसं सांभाळायचं ना ते मी बघेन. तुम्ही निघालात ना तरी चालेल. मी माझी चूक सुधारायचे प्रयत्न सुरू केलेत रेफ्री. एक रिक्वेस्ट होती, प्लीज निलांजनाबद्दलच्या बातम्या आता मागे घ्या ना प्लीज. आणि आय प्रॉमिस यू, फक्त फायदा ॲपचं कामही पूर्वीसारखं सुरळीत सुरू होईल लवकरच. आणि यावेळी तुमचा विश्वास असं मोडू देणार नाही मी शब्द देतो. फक्त ते बातम्यांचं तेवढं प्लीज बघा ना, प्लीज. आय बेग ऑफ यू. जाऊ दे सर, तुम्ही मनावर घेऊ नका त्यांचं बोलणं. तुम्हाला माहितीये ना त्या स्ट्रेस मध्ये असतात, त्यामुळे बाकी काय मुद्दा नाही. मॅडम, काय आता? भोसले सर थांबा. थांबा थांबा सर. तू आईला सोडून खाली का आलीस? सर ते सॉरी, मला माहितीये माझी आई फक्त तुमच्यामुळे परत घरी आली. तुम्ही प्लीज रागवू नका. असं रागवलं तर ड्युटी कधी करणार आम्ही? लोकांना बरं वाटावं म्हणून पोलीस काम करत नाहीत साध्या. समाजातली घाण उपसण्याचं काम आम्ही हाती घेतलंय.
आणि आम्ही ते आनंदाने आणि अभिमानाने करतो. आणि तसंही लोक म्हणतातच की पोलीस हफ्ते घेतात, गुन्हेगारांची हातमिळवणी करतात, राजकारण्यांचे तळवे चाटतात. अगं कोणी काही म्हणू, आम्ही आमचं काम करतोच. सुविचार क्रमांक 28. कोणी निंदा नाही तर वंदा, आम्ही आमचं काम नीटच करतो. पोलीस प्रोटेक्शनसाठी मी प्रयत्न करतोच आहे, कळवतो मी तुला. सर अजून एक विचित्र गोष्ट घडली आहे. बोल. लहान माझी फाऊली, मोठी तिची सावली, आडाच पाणी काढायला गेली, धपकन पडली आत. ती व्हॉइस नोट आता ऐकता येईल का? नाही सर, मी चेक केलं पण ती कुठेच दिसत नाहीये. डिसअपिअरिंग मेसेजेस. सर हे मेसेजेस 24 तासात स्वतःच गायब होतात. एक काम कर, वैजयंती मॅडमचा फोन त्यांच्यापासून जरा लांब ठेव, कारण हे लोक त्यांना साईक करण्याचा प्रयत्न करतात. काय बोलू मी तुला बाळा, तुझ्या खांद्यावर ना एवढ्या कमी वयात खूप मोठी जबाबदारी येऊन पडली. पण विश्वास ठेव, ही जबाबदारी तुला पेलवते म्हणून देवाने ती तुला दिली. तुझ्याच वयाची, तुझ्याच सारखी एक मुलगी आमच्या आयुष्यात होती, ज्या मुलीने फक्त स्वतःच्या विल पॉवरच्या जोरावर अनेक राक्षसांबरोबर युद्ध जिंकली, लढली सुद्धा, जिंकली सुद्धा, सगळं काय केलं. सावनी मिरजकर. करेक्ट. त्या मुलीने एक गोष्ट शिकवली हा आम्हाला. कुठली आहे सर? यंत्रणेला मर्यादा असतात सानिया, पण माणसाच्या विल पॉवरला मर्यादा नसतात. त्यामुळे मी आज प्रॉमिस करतो तुला, जोपर्यंत ही लढाई चालू आहे, हे युद्ध चालू आहे, तोपर्यंत आम्ही तुझी ढाल बनून तुझ्या समोर उभे आहोत. काळजी करू नकोस, प्रॉमिस. चल आता तू जाईपर्यंत माझं तुझ्यावर लक्ष आहे. चल. थँक्यू. चला. ही ह्याची डायबिटीसची महिनाभराची औषधं आणून ठेवलीच. महिनाभरात कटकट नाही. हा? मला काय हौस आली का? आणि या म्हाताऱ्याला जिवंत ठेवायला द्यावं लागतं आपल्याला. पंत काय रुबाब होता हो तुमचा, काय की कळी माज होता. हा? अरे वा. हा कुत्र्याला हाडाड केल्यासारखं वागत होता ना माणसा बरोबर. अरे उठ उठ. जाम दुःख होत असेल ना. हा होऊ दे होऊ दे होऊ दे, कारण तुमच्या दुःखातच आमचं सुख आहे. सरळ हे तो. एक मिनिट, विक्रम शेटने तुम्हाला द्यायला सांगितले. हा हा बघितलं पंत, याच्यातच आमचं सुख आहे. सरळ निघतो. कोणाचा फोन वाजतोय का? जैतापूरकर. बोल रे. एक बातमी आहे. लीड आहे की नाही माहिती नाही, पण सूत आहे. सुते म्हणजे हे सूत कदाचित आपल्याला स्वर्गापर्यंत नेईल. आणि स्वर्गात कोण भेटणार आहे? तोच माझा गाववाला सुहास साटमचा जुना पिये पंत. हो विजा, काल नंतर ना मी आपल्या गावातल्या लोकल नेटवर्कची थोडी चौकशी केली आणि थोडीशी इरिलेव्हंट माहिती माझ्या हाती लागली. पण आपल्या केसला ती रिलेव्हंट असू शकते. म्हणजे बघ, आमच्या गावातला एक केमिस्ट आहे, होणारे केमिस्ट, तसा प्रसिद्ध आहे तो. पण तो गेले 2 महिने ना एक विशेष प्रकारचं इंजेक्शन मागवतो, आणि ते पण मुंबईहून. आणि महत्वाचं म्हणजे ते विकत घेणारा पण एकच माणूस आहे. कोण सांग? कोण? म्हैसकर. आपण ठीक आहे ना, डायबिटीस असेल त्याला. विजा, आपण चिंचण गावाबद्दल बोलतो. हे असं गाव आहे ना, याच्यात रात्री जेवताना कोण किती घास खातं ना ते प्रत्येकाला माहिती. आणि मी आपल्या गावातले रणदिवे डॉक्टर त्यांना फोन केला होता. म्हटले म्हैसकरला डायबिटीज काय नाही, त्याला काय त्याच्या अख्ख्या खानदानाला डायबिटीज नाही रे. आणि खरी गंमत तर पुढे,
रेग्युलर इन्सुलिन घ्यावा लागणारा एकमेव व्यक्ती आपल्या संपर्कात. कोण? श्रीनिवास पंत. तुला कसं माहिती? अरे ती अमेरिकेतली मुलगी त्याची. फोन करून कन्फर्म केले आपण. करेक्ट माहिती आपल्याकडं. म्हणजे जर म्हैसकर स्वतःसाठी इंजेक्शन मागवत नाहीये आणि तो ते पंतसाठी मागवतोय तर म्हैसकरला माहित पाहिजे पंत कुठे आहे. करेक्ट.